आपल्याला त्याच्या फॅमिलीला विलन ठरवायचंय, आपण नाही. अरे बास, वेळ लागेल अशाने मला. हे करू नकोस, ते कर. काय चाललंय काय? मला ना आता काय करावं ते कळत नाहीये. पॅचअप करा सर. जय, त्याचं बरोबर आहे. थिंक अबाउट इट. तुलाही पटेल. ह्या मुलीनं आमच्या घराचं वाटोळ. अरे अभि, ये बाळा ये, बस ना बस. गुरुजी, माझ्या या नातवाची पत्रिका बघा. कुठचे ग्रह वक्री पडलेत काही समजत नाही. सगळे अपशकुन घडतायत हो त्याच्या आयुष्यात. कुंडली तर बघालच हो, पण पोहे खा ना गुरुजी. आवडले नाहीत का तुम्हाला? छान आहे. हो ना आजी, तू घे ना पोहे. हो खाते ना. आईला सांगू का अजून वाढायला? छे रे बाबा. नाही पण आजी, पोहे आवडले ना तुला? सारखं सारखं तेच तेच काय विचारतोयस? तू बनवले? नाही, मी नाही बनवले. बनवलेत आईनेच, पण मला चवीला जरा कमी वाटले म्हणून म्हटलं त्याच्यामध्ये मिरची आणि लिंबू टाकावं. पण नेमकं संपलेलं घरातलं. मग शमिकाच्या पर्स मध्ये होतं ते टाकलं. परमेश्वरा, अरे माझ्या कर्मा, बघितलं ना या मुलीची ताकद किती आहे ते. अरे काय खायला घातलं ना आम्हाला तुम्ही? अगं काय झालं आजी? अगं पोहेच तर आहेत. मी दाखवतो खावा. ठेव आधी ते. माझी शपथ आहे, तुला एक घास जरी खाल्लास तर. अरे तुला हेच लिंबू मिळालं का? पण त्रास काय होतोय? अरे कारण ते मंतरलेलं होतं. आम्हीच ठेवलं होतं. काय भयंकर आहे ही मुलगी. करणी उलटवण्याची ताकद काही लोकांमध्ये असते, त्यातलीच ही एक आहे. आता तरी कळलं ना मी काय म्हणते ते. किती अवलक्षणी आहे ही मुलगी. आजी बास. प्रत्येक गोष्टीची एक लिमिट असते आणि प्लीज ती क्रॉस करू नकोस. मेघनाला तर अक्कलच नाहीये. या जनरेशनची असूनही हे चेटूक मंत्रविद्या यावर कसा विश्वास ठेवते तिचा तिला माहिती. आजी असं नसतं का काही? हाताला काळा धागा बांधून मी उद्या मरणार नाही हे तुझे गुरुजी लिहून देतील का मला? सासूबाई, हे सगळं आपल्या मनातलं असतं. अहो काय चालवलंय तुम्ही हे? काळं मांजर आडवं गेल्याने तुझा दिवस खराब जातो असं तुला वाटतं ना? कारण तुझ्या मनामध्ये सतत त्या निगेटिव्ह भावना असतात. मग काहीतरी चूक घडते तुझ्या हातून. आजी अगं असं करणी केल्याने आणि लिंबांना सुया टोचल्याने माणसं मरत असती तर युद्धांमध्ये बॉम्ब ऐवजी लिंबच टाकली असती माणसं मारायला. मला सांग काय वाईट आहे ग या मुलीमध्ये? दिसायला सुंदर आहे, वागायला गोड आहे, मोठ्यांना सांभाळून घेते, लहानांचा पण सांभाळ करते, मला सांभाळून घेते. अजून काय हवं असतं ग? मला कसा तरीच होत आहे. या 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 मुलीच्या करणीचा सगळा परिणाम आहे. ते लिंबू, ती मिरची सगळं आपल्यावरच उलटलंय. अरे बघितलंस ना काय झालं ते? आम्हाला हे खायला घातलं आणि काय झालं? आता काय होणार आमचं? काही होणार नाही आजी. हेच होतं ना लिंबू मिरची? पण हे तर मी घातलंच नव्हतं तुमच्या पोह्यांमध्ये. आजी तुम्हीच बघा किती आंधळेपणानं जगताय तुम्ही. आजी तुला एक गोष्ट सांगतो आणि मेघना तुला सुद्धा. ज्यांचं मन कमजोर असतं ना त्यांनाच हे मंत्र तंत्र, करणी, लिंबू याची गरज लागते. पण ज्यांचं मन कणखर असतं त्यांना या कुठल्याही फालतू प्रोटेक्शनची गरज लागत नाही.
मला, आईला आणि शमिकाला या असल्या प्रोटेक्शनची गरज नाही. आमच्या कुंडल्या जरी नाही जुळल्या तरी आमची मनं जुळली आहेत आजी. आणि जर तू हे थांबवलं नाहीस तर याच गुरुजींसमोर मी शमिकाशी लग्न करेन आणि घरातून कायमचा निघून जाईल. अभी तू पुन्हा कंपनी जॉईन करशील का? अभी मला माहिती आहे मी चुकीचं वागलो. अजून काहीतरी बोलायचं बाकी आहे. आय एम सॉरी. इट्स ओके. म्हणजे तू पुन्हा कंपनीत नाही येणार. अभी आय सेड सॉरी. जय, आपण आता लहान नाही राहिले की काल भांडण झालं म्हणून मी तुझी टीम सोडून गेलो आणि आज तू सॉरी म्हटल्यावर परत आलो. वी आर ग्रोन अप्स. ऍटलीस्ट मी तरी आहे. मला त्या कंपनीत आता काम करायची इच्छा नाही. पण अभी बस हा टॉपिक आपण इथेच थांबवूया. आई, येतो आम्ही. अभिजित, अभिजित, आय एम सॉरी. मी जेव्हा जेव्हा तुमच्या घरी येते काही ना काही वाद होतातच. सतत काही ना काही प्रॉब्लेम्स होतात. शमिका, बास बास आता. मला अजून आजीचा आणि त्या गुरुजींचा चेहरा नजरेसमोर येतोय. कसला बघण्यालायक झाला होता ना ते तुझ्या पर्समधलं लिंबू त्यांच्या पोह्यांमध्ये वापरले म्हणल्यानंतर. काय बावळटपणा आहे ना. यापुढे कांदे पोहे म्हटलं की मला हाच प्रसंग आठवणार. मला या प्रसंगाची आठवण सुद्धा नको. हा प्रसंग कधीच लक्षात ठेवावासा वाटणार नाही मला. शमिका, तशी माझी आजी चांगली आहे ग. फक्त जरा जुन्या पिढीची आहे ना म्हणून. पण आई बाबा असे अजिबात नाहीये. म्हणजे बाबा तर आईला हे उपवास तापास पण करू देत नाही. ते म्हणतात कशाला उगीच उपवास तापास करतेस माझ्यासाठी, नीट खात जा, वेळेवर जेवत जा. पण आजीचं जरा वय झालंय त्यामुळे तिच्या विचार करण्याच्या पद्धतीच वेगळ्या. तिची मतही तशीच आहेत. हा, पण एकदा का तिने तुला स्वीकारलं ना की बघ किती माया करेल तुझ्यावर. ती मला जरी आवडते तरी तुला काही बोलली तर तुला कसं एकटं पडू देईन मी. शमिका, आता तू जास्त उदास झाली तर बघा, तेच लिंबू मिरची तुला खायला देईन मी. ओके? शमिका,
बस बोल आता काय करायचं? आपल्या लंचच्या प्लॅनची तर आजीनं वाट लावली आहे. आपण एक काम करूयात, तू आत्ता घरी जा. ओके, मी माझी कामं आटपतो आणि संध्याकाळी तुला फोन करतो. मूवीला जाऊयात? ओके. नक्की? हे बघ, आता मनातले सगळे विचार काढून टाक. चेअर अप. छान होती ना फिल्म? हां, फिल्म छान होती, पण मला फिल्मचा एंड अजिबात नाही आवडला. का? बघ ना, फिल्मच्या एंडला हिरो आणि हिरोईन दोघंही मरतात. मला प्रेमात कोणाला असा जीव द्यावा लागला ना, अजिबात नाही आवडत. हा अगं, पण फिल्म्स मध्ये असंच घडतं. अरे असं कसं? शेवटी कसं सगळं छान झालं पाहिजे. अगं आधी असं आपलं नीट मार्गी लागेल. दारू पिऊन चालवतोस का? शमिका, तुला काही झालं नाही ना? ओके? नाही रे, थोडी घाबरले फक्त बस. खा ना, प्लीज खा. न खाऊन काय होतंय? आणि तसंही कुठे काय होतंय? सँडी आंटी प्लीज, आय एम ट्राईंग माय लेवल बेस्ट. या मी त्याला जाऊन सॉरी सुद्धा म्हटलं. आणखीन काय करू? त्याला सर्टिफिकेट देतो जाऊन, मी सुधारलोय. ऑर एल्स आपण त्याला आपल्या कंपनीचा मालक करूया ना. डोंट बॉदर. आपण त्याला मालक बनवण्याची काहीच गरज नाही. सध्याची जी परिस्थिती आहे तो बनणारच आहे, है ना? रिया, तू शमी, अभि तुम्हाला काही झालं नाही ना? आय एम सॉरी. अशी गाडी चालवतात का? शमिका, तुला जर काही झालं असतं ना तर मी, हे बघ, आपल्यातलं कुणी एक आधी केलं ना तर बस ती एकच गोष्ट आपल्याला वेगळं करू शकते. अभि, अरे का काळजी करतोस? काय नाही, मी आय एम ओके. नक्की? पाणी हवंय तुला? नाही, काहीच नाही. थोडी घाबरले मी तसं. पण नीना, मला खरंच कळत नाही, अभिजित मध्ये असं काय आहे जे जय मध्ये नाही? आय मीन टू लुक ॲट इट. तू बरा दिसतोस, तुझ्याकडे पैसा आहे, एवढं मोठं घर आहे, तरी सुद्धा शमीला अभिजित आवडतो का? Of course, it must be the attitude, right? Hey, don't show me those eyes, okay? आता फक्त तुझ्यातला आणि त्याच्यातला मुद्दा नाही राहिलाय. आता हा आमच्यातला सुद्धा इश्यू आहे. That अभिजित पेंडसे. सँडी, अगं खाताना कशाला बोलताय हे सगळं? जरा शांतपणे नंतर बोलूया ना. What's wrong with you? तू का तुझ्या वहिनीसारखं बोलायला लागली आहेस? जेवताना बोलू नये, शांतपणे जेवा. हा, शांत कसं राहू शकता? I really don't understand. And Jay, by the way, I have to ask you. अभिजित आणि शमिकाला जी मुलं होतील त्यांचं बर्थ सर्टिफिकेट येईपर्यंत तुझं ते मॅरेज सर्टिफिकेट येईल ना? ते आज येणार होतं. मी चेक करतो लॉयरशी बोलून. दोघं जरा शांत व्हा आणि मला काय म्हणायचंय ते नीट ऐकून घ्या. माझ्याकडे एक प्लॅन आहे. म्हणजे त्याच्यामुळे अभिजितला पण ऑफिसमध्ये परत आणू शकतो की नाही मला माहिती नाहीये, पण त्याला शमिकापासून नक्की दूर ठेवू शकतो.
त्याला? अशी का गेली ती? बहुतेक मी बोललो त्याचा राग आला असेल. नाही रे, तशी नाहीये ती. पण काय माहिती. गुड. चला, मुलाला नाही निदान आईला तर सुचलं. आय एम इम्प्रेस्ड. सार्कॅस्टिक व्हायची काही गरज नाहीये. आता फक्त एक काम करायचं, लवकरात लवकर अभिच्या घरी जायचं आणि लग्नाची बोलणी करायची. आणि हो, तिथे मी सांगितलंय फक्त तेवढंच बोलायचं. या श्योर. चल, मी ड्रॉप करू तुला. हे बघ काय, आर ग्लास. वाळूचं घड्याळ. काय करतेस? हे बघ, हे असं आडवं धरलं ना म्हणजे कुठल्याच बाजूची वाळू सांडत नाही. म्हणजे वेळ थांबली आहे, काळ थांबलाय. अभि, तुझ्यासोबत असताना प्रत्येक सेकंदाची वाळू अशीच थांबावी असं वाटतं मला. म्हणजे सगळ्या गोष्टी जागच्या जागीच राहतील आणि आपण एकमेकांपासून कधी वेगळे होणार नाही. ठीक आहे, हे असंच ठेवूयात आपण घड्याळ. चालेल? ओके. आता चालायचं? हो. सांभाळू ना, नीट ठेवा. गाडीत ठेवायचं आहे. नीना, चला चला. हा, मिठाईचं काय करूया? मी सांगते त्यांना ठेवायला. ओके, ग्रेट. माई आणि शमी, काम काम बेबी. लवकर लवकर लवकर. मला एक सांग, हे बघ, आम्ही दोघी ऍक्च्युली खूप टेन्स्ड आहोत. तुझ्या सासरी चाललोय. वी शुड बी. मला सांग, हे आम्ही दोघी कशा दिसतोय? खूप छान. म्हणजे दिस इज नॉट डुईंग टू सिम्पल किंवा टू जॅझी ना? नाही ग, खूप खूप छान दिसताय तुम्ही दोघी. बाय द वे, थँक्स मामा. थँक्यू नीना आंटी. थँक्स कशाबद्दल? शमिका, मी आत्ता अभिजितची आत्या नाहीये, तुझी मावशी आहे, तुझ्या मामाची मैत्रीण. अँड येस स्वीटहार्ट, लक्षात ठेव, लग्न झाल्यावर सुद्धा तू हक्काने इथे येऊ शकतेस. हे तुझं माहेरच आहे. ए बस झाला आता. हे असं सगळं बोलू नका, आत्ताच इमोशनल व्हायला होत आहे. बरं मामा, हे बघ, तिकडे कोणीही काहीही बोललं ना तरी प्लीज मनाला लावून घेऊ नकोस. कारण अभिचे बाबा आणि आजी अजूनही कन्व्हिन्स्ड नाही झालेत. आजी तर अजूनही मला अपशकुनी वगैरे म्हणते. प्लीज मामा, कुणाचंही बोलणं मनावर घेऊ नकोस प्लीज. नाही ग बेटा, डोंट वरी. आणि शामी, यू आर ड्रेस्ड इनफ. तू चल ना आमच्या बरोबर. नाही नाही मॅडम, स्वतःच्या लग्नाची बोलणी करायला काही मुली जात नाही. माई, काय बोलतेस तू? अगं, दिस इज द 21st सेंचुरी. आता मला सांग, पूर्वीच्या काळी मुली स्वतःचं लग्न ठरवत होत्या का? पण आता शमिका बघ, हक्कानी लव्ह मॅरेज करते अभिजितची. मग आता तिच्याच लव्ह मॅरेजची बोलणी करायला ती आली आमच्या बरोबर, तर काय बिघडलं? ऑफकोर्स, ऍब्सोल्युटली. कम ऑन बेबी, वी शुड गो. हो माई ग, येते मी. सुखी राहा.